बातम्या विस्ताराने पाहूयात आणि सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। धारावीमधली बातमी आहे। धारावीमध्ये सिलेंडरने भरलेल्या गाडीचा भीषण स्फोट झाला होता, त्यामुळे मोठी आग लागली होती। काही वेळापूर्वीच ही आग लागल्याचं कळतंय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम केलं जात आहे। अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवण्याचं कळतंय। तुर्तास तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं देखील कळतंय। अग्निशमन दलाच्या गाड्यांकडून ही आग सध्या आटोक्यात आणली जाते। सूत्रांकडून ही सगळी माहिती मिळते। आपण पाहतोय धारावीचा हा संपूर्ण वर्दळीचे ठिकाण असतं, मात्र या ठिकाणी एक ट्रक उभा होता आणि त्याच ट्रकमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतं। या संदर्भातले अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर ताजे अपडेट देत आहेत। अक्षय, तसं आपण जर बघितलं तर काही मिनिटांपूर्वी आपण ही सगळी आग बघितली। सिलेंडरच्या ट्रकमध्ये सिलेंडर वाहून नेले जात होते आणि त्या ठिकाणी एका सिलेंडरचा भडका उडाल्यानंतर अनेक सिलेंडरचा स्फोट झाला होता। मात्र आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे अग्निशमन दलाच्या जवानांना। अग्निशमन दलाने तातडीने लेव्हल 2 चा कॉल, जो अतिरिक्त कुमक आणि अतिरिक्त मदती संदर्भातला असतो, हा दिला होता आणि त्यानंतर अतिरिक्त साधा गॅस सिलेंडर असतील, पाण्याचे टँकर्स असतील, त्यासोबत आपण जर बघितलं तर अग्निशमन दलाचे फायर इंजिन असतील, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि ते दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न करून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। सध्या आगीवरती नियंत्रण मिळालेलं आहे आणि जमेची बाजू आणि दिलासादायक गोष्ट हीच या आगीमध्ये आहे की कुठलीही जीवितहानी या परिसरामध्ये झालेली नाही। धारावी परिसर जर आपण बघितला तर अत्यंत दाटीवाटीचा परिसर धारावी आणि सायना परिसर मानला जातो। मात्र या परिसरात ही आग लागली होती आणि सुदैवाची गोष्ट ही होती की ही आग कुठल्याही वस्तीमध्ये वसाहतीमध्ये न लागता एका सिलेंडरच्या टँकरला लागली होती, ट्रकला लागली होती। त्यामुळं कुठली जीवितहानी झाली नाही आणि आग तितकी गंभीर स्वरूपाची झालेली नाही। मात्र आता आगीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती स्वतः अग्निशमन दलाच्या जवानाकडनं मिळते, अग्निशमन दलाकडनं मिळते। त्यामुळे एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। अक्षय, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।